अकोला जिल्हा दुग्धोत्पादनात स्वयंपूर्ण व्हावा यासाठी प्रत्येक तालुक्यात क्लस्टर निर्माण करून दूध उत्पादक संस्थांचे बळकटीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले। मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्या सूचनेनुसार झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, जिल्हा दूध उत्पादक संघाचे प्रशांत हजारी, शिवा मोहोड, नाना भिसे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी देजा सोळंके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। आमदार हरीश पिंपळे यांनी दूध उत्पादक संस्था सध्या अडचणीत असून त्यांचे बळकटीकरण आवश्यक असल्याचे सांगितले। 50% अनुदानावर दुधाळ जनावरांचे वाटप, वैरण विकास कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी तसेच दुग्ध उत्पादकांना कर्ज मिळण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे असे निर्देश दिले। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दूध संकलन मार्ग, शीतकरण केंद्रे आणि शीत साखळी उभारणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे सांगितले। जिल्ह्यात दररोज 1.59 लाख किलो दुग्ध उत्पादन होत असले तरी सुमारे 66,800 लिटर दूध बाहेरून आणावे लागत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली।